मराठा प्रदर्शनकारियों की भावनाएं प्रबल है। अब तक के सभी विरोध प्रदर्शन शांतिपूर्ण रहे हैं और मौजूदा आंदोलन भी शांतिपूर्ण है, लेकिन सुप्रिया सुले पर आंदोलनकारियों के रोष को देखते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अजित पवार गुट के विधायक अमोल मिटकरी ने प्रदर्शनकारियों से इस तरह का व्यवहार न करने की अपील की है। मला माझ्या सगळ्या किंवा महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर मराठा समाजाने ज्यावेळी आंदोलनं केली त्या आंदोलनाच्या सगळ्या प्रोसेस आपल्या डोळ्यासमोर आहेत. एकतर कोपर्डीच्या घटनेनंतर महाराष्ट्रभर शांततेनेच मोर्चे मराठा समाजाने काढले होते. मागं वाशीपर्यंत जे जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मोर्चा आला होता तो सुद्धा शांततेनेच हाताळला गेला. नंतर आता सुद्धा शांततेनेच सगळं आंदोलन सुरू आहे. पण आत्ता जी एक घटना काय घडली, कारण शेवटी लोकप्रतिनिधी त्यांचं कर्तव्यच असतं जाणं भेटणं, आणि आज खासदार सुप्रियाताई पण तिथे गेल्यानंतर मला वाटते त्यांनी विचारपूस केली आणि गाडीत बसल्यानंतर आंदोलकांचा रोष हा जो आहे हा व्यक्त झाला. पण माझी आंदोलकांना विनंती आहे की त्या महिला खासदार आहेत, आपण शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणारी लोक आहोत. त्यामुळं परस्त्रीला आई मानणाऱ्या छत्रपती शिवरायांचा मावळा अशा प्रकारे त्यांनी वागू नये. मनोज जरांगे पाटलाच्या आव्हानाला आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा. आंदोलनाची आरक्षणाची लढाई संविधानिक पद्धतीने मराठा समाज आज लढतोय. मी आणि इतर आमच्या सहकारी आमदारांनी जाहीर पाठिंबा भूमिका त्या आंदोलनाला जाहीर केलेली आहे. ही लढाई आपल्या सर्वांना जिंकायची आहे. त्यामुळं आपण शांतता आणि संयम ठेवावा एवढंच या निमित्तानं मला त्यांना विनंती असेल.